माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा हा संदेश घेऊन आज हजारो पावलं आपण या ठिकाणी चालत आलो आहे। आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार मानतो। खरं तर मी सुरुवातीलाच बोललो, आता आमचे सभापती महोदय आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे। या खात्याचा मंत्री म्हणून आणि आम्ही राज्यमंत्री आमचे इंद्रनील भाऊ, आम्ही जेव्हा हा निर्णय घेतला की ही माती आणि पाणी ही बाब अशी आहे की प्रत्येकाशी निगडीत आहे। मंत्रालयात एका दालनामध्ये आम्ही बसून निर्णय घेत असतो, परंतु अनेक वेळा जनतेचा प्रतिसाद त्या निर्णयामध्ये मिळतो की नाही हाच प्रश्न आमच्या मनामध्ये सातत्यानं राहत होता। आमच्या विभागाचे सचिव जितेंद्रजी पापळकर आणि राज्यमंत्री इंद्रजीत नाईक जेव्हा माझ्यासोबत बसले आणि आम्ही निर्णय घेतला की स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब यांचा जन्मदिवस हे जलसंधारण दिवस म्हणून आम्ही साजरा करणार आणि या दिनाच्या निमित्तानं पाणी आणि माती याच्यासाठी खऱ्या अर्थानं जनजागृतीची गरज आहे आणि यासाठी ही लोक चळवळ झाली पाहिजे। या दृष्टीनं वेगवेगळे कार्यक्रम राज्यामध्ये आम्ही आखणी केली। आज पहिला कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या आपण पार पाडलेला आहे। वॉकेथॉनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये 3 लाखापेक्षा जास्त लोक आज या माती आणि पाणीसाठी हा संदेश घेऊन चाललेले आहेत। त्या सर्वांचं मी या व्यासपीठावरून अभिनंदन करतो। जिल्ह्यामध्ये 35 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। मुंबईमध्ये थोडा प्रचार करायला वेळ कमी मिळाला, तरी मात्र आपण सर्वजण उपस्थित आहात, त्याबद्दल आपलं सर्वांचं अभिनंदन। यासोबतच युवकांना माती आणि पाणीचं खऱ्या अर्थानं महत्त्व समजलं पाहिजे ही भूमिका ठेवून रीलचं सुद्धा स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये 3000पेक्षा जास्त या दोन्ही विषयासाठी रीलचं सुद्धा निर्माण झाल्या। त्याच्यापेक्षाही समोर वाढत आहे आणि तो प्रतिसाद पाहून आम्ही तारीख सुद्धा वाढवली, नाही तर आज त्याचा शेवट होता। आता 31 ऑगस्टपर्यंत रील आम्ही या विषयाच्या संबंधित स्वीकारणार आहोत। त्याला सुद्धा वेगळ्या पद्धतीचा बक्षिसाच्या रूपानं त्या सर्वांचा आम्ही सत्कार करणार आहोत। आताच आमचे सचिव जितेंद्रजी पापळकर यांनी या ठिकाणी आपलं मत मांडताना सांगितलं की कोणताही देश किंवा कोणताही राज्य खऱ्या अर्थानं विकसित करायचा असेल तर त्याचा मूळ गाभा हा पाणी आणि माती आहे। आणि मी सभापती महोदय सचिनजी अहिर साहेबांना सांगू इच्छितो की आज आमचा महाराष्ट्रातला शेतकरी बांधव हा ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आलेला आहे त्याला सुद्धा या निर्णयामुळे मदत होणार आहे। आज जमिनीचं पोत जी आहे ती सुधारण्यासाठी मदत होणार आहे। माती जी वाहून चाललेली आहे ती थांबण्याचं या ठिकाणी काम होणार आहे आणि जलसंधारणाच्या माध्यमातून खरं तर भूजल पातळी सुद्धा वाढणार आहे। आणि म्हणून हे महत्त्वपूर्ण खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम या ठिकाणी आमच्या विभागाने घेतला। सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांचं सुद्धा मी कौतुक करतो, अभिनंदन करतो। या कार्यक्रमाला आज वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो। आमचे म्हणजे प्रसिद्ध असे गायक संजू राठोड सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। मी त्याला सुद्धा विनंती करतो की यंग स्टारमध्ये आपण सुद्धा माती आणि पाणीसाठी एखादी सुंदर असं गाणं या ठिकाणी निर्माण करावं आणि या माध्यमातून आपण संदेश द्यावा अशी त्यालाही विनंती करतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक अभिनंदन करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।